शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सज्जड दम देताच बडूर प्रकरणातील आरोपींना अटक। बडूर तालुका निलंगा येथील गुरुलिंग अशोक हासुरे यांचा खून 26 एप्रिल 2025 रोजी झाला होता। परमपूज्य महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवरून झालेल्या किरकोळ वाद त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। संबंध नसताना आपल्या शेताच्या कडेला उभा असलेले पेशाने शिक्षक असलेले गुरुलिंग हासुरे यांना या प्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून खून केला होता। 26 एप्रिल रोजी झालेला खून या प्रकरणातील काही मुख्य आरोपी मोकाट सुटले होते व फरार झाले होते। या आरोपींना अटक करावे यासाठी बडूर गावातील सर्व गावकऱ्यांनी महिला बालक साखळी उपोषणाला बसले होते। 8 मे रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन बडूर ग्रामस्थांशी चर्चा करून गुरुलिंग हासुरे यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून गुरुलिंग हासुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बोलत असताना जिल्हाप्रमुख माने म्हणाले की 7 दिवस ग्रामस्थ उपोषण करत आहेत। पोलीस प्रशासन सुस्त आहे का म्हणून आरोपींना अटक झाली नाही। विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटी दिल्या, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी भेटी दिल्या। या विभागाचे आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार यांनी सुद्धा प्रशासनाला, पोलीस खात्याला तशा सूचना केल्या। स्वतः पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं तरी पण आजपर्यंत आरोपी अटक झाले नाही। ही अत्यंत खेदाची बाब आहे। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी जर का आंदोलन उपोषण करावे लागत असतील तर हे लोकशाहीसाठी योग्य नाही। हा खून गुरुलिंग हासुरे यांचा एकट्याचा झालेला नसून हा खून या भागातल्या प्रत्येक कुटुंबातील कर्त्या माणसाचा झालेला आहे, अशी भावना समाजातल्या प्रत्येक माणसाला वाटत आहे। आणि एवढी गंभीर बाब असताना पोलीस प्रशासनाने मुख्य आरोपीला अटक केलेली नाही। म्हणून आज मी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जाहीरपणाने या ठिकाणी सांगतोय, आज 8 तारीख आहे। 10 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोकाट सुटलेले आरोपी अटक नाही झाले तर नवीन कासार शिरशी येथील होऊ घातलेली तहसीलची इमारत, या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहील। आणि यानंतर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर सर्व परिस्थिती पोलीस खात्यावर राहील। होय, मी सत्ताधारी पक्षात आहे, या गोष्टीची जाणीव मला आहे, परंतु मी कोणत्या पक्षाचा आहे याही पेक्षा मला समाजाला न्याय मिळवून देणं हेच शिवसेना प्रमुखाचे शिकवण आहे। सदरील प्रकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या कानावर घातलेला असून मला निश्चित खात्री आहे एकनाथजी शिंदे या प्रकरणाची दखल घेतील आणि हासुरे कुटुंबाला न्याय देतील। परंतु हे आरोपी 11 तारखेच्या आत अटक नाही झाल्यास निश्चित स्वरूपाने कासार शिरशी नवी होऊ घातलेली तहसील कार्यालयाची इमारत, या इमारतीसमोर जाणारा मुख्य रास्ता रोको करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल, असा सज्जड दम जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी दिलेला होता। तेव्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि 9 मे रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।